जय श्रीकृष्ण दोस्तों, आज आपण 20, 21 आणि 22 हे 3 श्लोक पाहत आहोत. श्लोक 20. परस्तस्मातु भावन्यो व्यक्तो व्यक्ता सनातनः यः स सर्वेषु भूतेषु नश्यस्तु न विनश्यति. तू परंतु तस्मात त्या अव्यक्तात क होऊन अव्यक्ताकडून अन्य दुसरा सनातन अनादि परः अत्यंत श्रेष्ठ भावरूप यह जो सहा तो सर्वेषु संपूर्ण भूतेषु प्राण्यांच्या नश्यस्तु नाश झाला तरी न विनश्यती नष्ट होत नाही. परंतु त्या अव्यक्ताहून ब्रह्म देवाच्या सूक्ष्म शरीराहून दुसरा अनादि अत्यंत श्रेष्ठ भावरूप जो तो संपूर्ण प्राण्यांचा नाश झाला तरी नष्ट होत नाही. श्लोक 21. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमह्वा परमागतिं यं प्राप्य निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तात तम त्याला अव्यक्तः अव्यक्त अक्षरः अक्षर इति असे उक्तः म्हटले गेले आहे. परम गतिम गती अव्हा म्हटले गेले आहे. यम ज्याला प्राप्त झाल्यावर न निवर्तनते पुन्हा परत येत नाही. तत् ते मम माझे परम धाम आहे. त्याला अव्यक्त आणि अक्षर असे म्हटले गेले आहे आणि त्यालाच परमगती म्हटले गेले. आणि ज्याला प्राप्त झाल्यावर जीव पुन्हा परत संसारात येत नाही ते माझे परमधाम आहे. श्लोक 20. पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्यनन्या यस्यास्तानि भूतानि येन सर्वमिदं ततं. पार्थ हे पृथ्वानंद अर्जुन, भूतानी संपूर्ण प्राणी यस्य ज्याच्या अंतःस्थानी अंतर्गत आहेत, येण ज्याद्वारा इदम हा सर्व संपूर्ण संसार ततम व्यक्त आहे, सा तो परः परम पुरुष परमात्मा. तू तर अनन्या भक्तीने लभ्या प्राप्त होण्या योग्य आहे. हे पृथ्वानंद अर्जुन, संपूर्ण प्राणी ज्याच्या अंतर्गत आहेत आणि ज्याद्वारा हा संपूर्ण संसार व्याप्त आहे तो परम पुरुष परमात्मा तर अनन्य भक्तीने प्राप्त होण्या योग्य आहे. अशा प्रकारे 22व्या श्लोकाचा अर्थ संपत आहे. जय श्रीकृष्ण.